आताच्या घडीला हाती आलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना। राज्याच्या एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर। महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ घोषित। पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा। वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांचे अर्थसहाय्य। निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी। 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा 1,500 रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना। 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना। लघु उद्योजक महिलांना 15 लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना। ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षांपासून अभियांत्रिकी, वस्तुशास्त्र, फार्मसी, मेडिकल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती। राज्यातील 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची घोषणा। मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा। दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान। अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती। नवी मुंबईत महापे येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्कची निर्मिती। सिंधुदुर्ग येथे 66 कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कूबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती। बारी समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन। महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णयांचा अर्थसंकल्पात समावेश। शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय, शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा वर्ष 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर। राज्यभरात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूद। व्यवसाय कर, मुद्रांक शुल्काबाबतही दिलासादायक तरतूद करण्यात आली आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.